श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत ॲलर्जीवर आयुर्वेदिक उपचार याविषयी वैद्य प्रिया नाईक यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. नमस्कार श्रोतेहो, आपणा सर्वांना नववर्षाच्या आरोग्यदायी शुभेच्छा. श्रोतेहो, बऱ्याच वेळेस आपल्याला असं दिसून येतं की एखाद्या व्यक्तीला अचानक शिंका येतात, अंगाला खाज सुटते, पुरळ येते. पण त्याच वातावरणातल्या इतर व्यक्तींना मात्र असा त्रास होतोच असं नाही. यालाच आपण वैद्यकीय भाषेत ॲलर्जी असं म्हणतो. एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती म्हणजेच इम्युन सिस्टम वातावरणातल्या पदार्थांवर प्रतिक्रिया देते, जे बहुतांशी इतर लोकांसाठी निरुपद्रवी असतात. याला आपण ॲलर्जी म्हणतो आणि या पदार्थांना ॲलर्जन्स असे म्हणतात. धुळीचे कण, धूर, परागकण, रंगांचा वास, पाळीव प्राण्यांच्या अंगावरचे केस, काही कीटक, शेंगदाणे, काजू, दूध, नट्स, अंडी यासारखे खाद्यपदार्थ, काही औषधे यांचा समावेश ॲलर्जन्समध्ये होतो. हे ॲलर्जन्स जेव्हा त्वचेवाटे, तोंडावाटे, नाकावाटे, शरीराच्या संपर्कात येतात, तेव्हा शरीरातील प्रतिकार करणाऱ्या पेशी या पदार्थांना शरीरासाठी घातक समजतात आणि कार्यरत होतात. या पेशींना अँटीबॉडीज असे म्हणतात. या पेशींद्वारे हिस्टमिन नावाचे एक द्रव तयार होते. या हिस्टमिनमुळे प्रतिक्रिया स्वरूप त्वचा लाल होते, पुरळ येते, या प्रकारची वेगवेगळी लक्षणं दिसतात. ज्या मार्गाने ॲलर्जनचा शिरकाव आपल्या शरीरात होतो त्या पद्धतीची लक्षणे दिसू लागतात. या हिस्टमिनमुळे प्रतिक्रिया स्वरूप त्वचा लाल होणं, पुरळ येणं अशी लक्षणे दिसतात. ज्या मार्गाने ॲलर्जनचा शिरकाव आपल्या शरीरात होतो त्या पद्धतीची लक्षणे दिसू लागतात. जसं नाकाद्वारे म्हणजेच श्वासोश्वासातून प्रवेश झाल्यास शिंका येणे, नाकातून पाणी वाहणे, नाकामध्ये किंवा डोळ्याजवळ खाज येणे, घसा खवखवणे ही लक्षणे दिसतात. कधीकधी ही लक्षणे तीव्र होऊन अस्थमासारखी लक्षणे दिसू लागतात. म्हणजेच दमा लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो. खाण्यातून प्रवेश झाला तर उलटी, जुलाब, पोटदुखी, ताप येतो. त्वचेच्या संपर्कात आल्यावर त्वचा लाल होते, गांधी उठतात. सीझनल ट्रान्झिशन म्हणजे 2 ऋतूंच्या मधल्या काळात हवेतल्या ॲलर्जन्सचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. ही सर्व लक्षणे कधी स्वतःच थोड्या वेळात कमी होतात, तर कधी त्यासाठी उपचार घ्यावे लागतात. मात्र काही औषधांची ॲलर्जी तीव्र स्वरूपाची असते. यामध्ये ब्लड प्रेशर कमी होते, चक्कर येते, श्वास घ्यायला त्रास होतो. अशा वेळेस मात्र ताबडतोब वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात. ॲलर्जिक रायनायटिस, ॲलर्जिक अस्थमा, एक्झिमा, फूड ॲलर्जी अशा वेगवेगळ्या आजारांच्या रूपात ॲलर्जी आपल्यासमोर येते. ॲलर्जिक रायनायटिसमध्ये नाकातून पाणी येते, डोकेदुखी, शिंका येतात. ॲलर्जिक अस्थमा याची पुढची पायरी होऊ शकते. सुका खोकला, नाक चोंदणे किंवा नाक वाहणे, श्वास घ्यायला त्रास होणे, छातीत घरघर अशी लक्षणे दिसतात. अटोपिक डर्मटायटिसमध्ये त्वचेसंबंधी लक्षणे दिसतात. कीटक दंशामुळे निर्माण झालेल्या ॲलर्जीमध्ये सूज, वेदना, खाज, त्वचा गरम होते. एका सर्व्हेनुसार अटोपिक डर्मटायटिस झालेल्या 50% मुलांमध्ये ॲलर्जिक अस्थमा आणि 75% मुलांमध्ये ॲलर्जिक रायनायटिसचे प्रमाण आढळले. म्हणजेच हे सर्व आजार एकत्रितसुद्धा असण्याची शक्यता आहे. आपल्याला ॲलर्जी आहे हे कसे ओळखायचे? एखाद्या विशिष्ट पदार्थाच्या संपर्कात आल्यानंतर लगेच लक्षणं दिसणे, कधीकधी फॅमिली हिस्ट्रीसुद्धा असू शकते. स्किन प्रिक, पॅच टेस्ट या तपासण्यांद्वारे ॲलर्जीचे निदान करता येते. परंतु या तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कराव्यात. श्रोतेहो, ह्या भागात आपण पाहिले की ॲलर्जी म्हणजे काय आणि ती कशी निर्माण होते. उद्याच्या भागात आपण ऐकूया आयुर्वेदशास्त्रामध्ये ॲलर्जीबद्दल काय सांगितले आहे. श्रोतेहो, आत्ताच आपण ॲलर्जीवर आयुर्वेदिक उपचार याविषयी वैद्य प्रिया नाईक यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे.